वेलकम टू माय चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 4 अर्थनियोजन सराव संच 4.1 स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने सूत्रांचा वापर करून स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. तर चला तर मग तयार आहात ना? वहीने पेन घेऊन. सराव संच 4.1 प्रश्न पहिला. पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GSTचा दर 12% आहे, तर CGST व HGSTचा दर किती असेल? उत्तर: GSTचा दर 12%. सूत्र: CGSTचा दर बरोबर HGSTचा दर बरोबर GSTचा दर छेद 2. सूत्र: GST दर 12%, 12/2 म्हणून 12 म्हणून 6%. CGSTचा दर व HGSTचा दर 6%. प्रश्न दुसरा. एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर HGSTचा दर किती, तसेच GSTचा दर किती? एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर HGSTचा दर किती, तसेच GSTचा दर किती? उत्तर: GSTचा दर 9% दिला आहे आपल्याला. CGSTचा दर 9%. सूत्रावर माहिती आहे SGSTचा दर बरोबर CGSTचा दर. सूत्र: म्हणून CGSTचा दर 9% म्हणून HGSTचा दर 9% म्हणून SGSTचा दर 9%. पुढे प्रश्न विचारला आहे GSTचा दर किती, तर उत्तर: GSTचा दर सूत्र बरोबर SGSTचा दर अधिक CGSTचा दर. HGST दर 9%, CGST दर 9%, बेरीज 18% म्हणून GSTचा दर 18% होय. गणित तिसरे. मेसर्स रिअल पेनने प्रत्येकी ₹2800 करपात्र किमतीचे लस्टर पेनचे 2 डबे विकले. GSTचा दर 28% असल्यास करबिजिकात CGST व HGST किती रुपये आकारला असेल? एका डब्याची किंमत ₹28. एका लस्टर पेनच्या डब्याची करपात्र किंमत ₹28. असे 2 डबे आहेत म्हणून 2 डब्यांची करपात्र किंमत ₹2800 गुणिले 2. उत्तर ₹5600. पुढे GSTचा दर 28%. सूत्र माहिती आहे CGSTचा दर बरोबर SGSTचा दर
बरोबर GST छेद 2. GST 28%, 28/2 म्हणजे 14%. पुढे नेक्स्ट आपलं विचार CGST व HGST किती रुपये आकारला असेल. तर CGST एक काढून घेऊया आपण. CGST बरोबर करपात्र किमतीच्या 14%, म्हणून 5,600 गुणिले 14% 100. शून्य घालले 56 गुणिले 14 बरोबर 784 रुपये. 784 म्हणून करबीजकात CGST व SGST प्रत्येकी 784 रुपये आकारला जाईल. आकारला असेल. प्रश्न 4. एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल? उत्तर. रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये. रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत रुपये 586. GSTचा दर 18%. पुढे म्हणून GST कर करपात्र किमतीच्या 18%. करपात्र किमतीच्या 18% म्हणजे 586 गुणिले 18/100 गुणाकार 10,548/100 बरोबर 105.48 रुपये GST कर मिळाला. म्हणून ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम बरोबर रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत अधिक GST. करपात्र किंमत 586 अधिक GST 105.48. उत्तर 691 रुपये 48 पैसे. म्हणजे 691 रुपये 48 पैसे ग्राहकाला तो बेल्ट मिळेल. म्हणजे ग्राहकाला तो बेल्ट 691.48 रुपयास मिळेल. प्रश्न 5. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत
₹1,770 आहे. GSTचा दर 18%, तर त्या कारची करपात्र किंमत व त्यावरील CGST व HGSTचे गणन करा. CGST व HGSTचे गणन करा. उत्तर: रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत ₹1,770. रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत ₹1,770. ₹1,770. पुढे GST दर 18%. आता प्रश्न विचारला आहे, तर त्या कारची करपात्र किंमत दिली नाही, ती मानूया X आपण. कारची करपात्र किंमत X मानू. मग X किमतीवरची GST तर काढून घेऊया. पण GST बरोबर X गुणिले 18%, 18/100, म्हणजे 18 गुणिले X, 18X/100 हा GST. आता कार सूत्रले पण कारची एकूण किंमत बरोबर कारची करपात्र किंमत अधिक GST. आता कारची एकूण किंमत दिली आपल्याला 1,770. कारची करपात्र मानली आपण इकडे X मानली आहे आणि GST दर काढला 18X/100. 1770 त्रिकोणाकार 100X अधिक 18X/100. इकडे जरी ते 1770 बरोबर आहे. कारची करपात्र किंमत आपण मानली ते X मानले आणि GST 18X/100. इथे त्रिकोणाकार केला 100 गुणिले 1 100X अधिक 18X/100. पुढे 1770 गुणिले हे 100 बरोबरची बेरीज 118X. पुढे गुणाकार केला आपण 1,1770 आणि हे 2 शून्य छेदस्थानी हे 118 बरोबर X. संक्षिप्त क्रिया केली तर उत्तर आलं 1,500. 1,500 रुपये मिळाले. कारची करपात्र मिळाली आपल्याला ₹500. पुढे तिथून टाकला घेऊया. कारची करपात्र किंमत ₹1500. प्रश्न पहिला उत्तर आपल्याला मिळालं. आता आपला प्रश्न विचारला आहे CGST व HGSTचे गणन करा. कारची करपात्र किंमत आपण ₹1500. तर GST काढून घ्या. GST आपण बघितला 18X/100 म्हणून GST काढूया. GST बरोबर 18X आपण काढली 1500/100 शून्य घालवले 18 गुणले 15 बरोबर 15/20 ₹270. GST मिळाला ₹270. प्रश्न विचारला आहे CGST व HGST गणन करा. सूत्र माहिती आहे. CGSTचा दर बरोबर HGSTचा दर बरोबर
GST/2 GST 270 रुपये छेद 2 म्हणजे 135 रुपये. म्हणून प्रश्न CGST व HGST कर प्रत्येकी 135 रुपये. CGST व HGST कर प्रत्येकी 135 रुपये. पहिला प्रश्न विचार आपल्याला कारची करावती किंमत 1500 रुपये काढली आपण आता, आणि दुसरा प्रश्न विचारला आहे CGST व HGST गणन करा. तर CGST व HGST कर प्रत्येकी 135 रुपये. प्रश्न 6. प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्समधून 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. GSTचा दर 28% आहे. तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले? करविभाजिकात CGST व HGST किती असेल ते काढा. आता प्रश्न विचारला आहे, प्रश्न दिला आपल्याला छापील किंमत वॉशिंग मशीनची किंमत आहे 40,000 रुपये. उत्तर वॉशिंग मशीन छापील किंमत 40,000 रुपये. सूट दिली आपल्याला 5%. सूट काढून घे पाहिजे आपण. सूट बरोबर 40,000 गुणले 5/100. शून्य घालवले 4×5 म्हणजे 2,000 रुपये सूट मिळाली. मग करपात्र किंमत वॉशिंग मशीनची 40,000 वजा आहे 2,000. करपात्र किंमत 40,000 वजा 2,000 रुपये 38,000. वॉशिंग मशीनची करपात्र किंमत मिळाली आपल्याला 38,000. आता GST दर 28%. GSTचा दर 28%. मग आपलं सूत्र माहिती आहे, CGSTचा दर बरोबर SGSTचा दर GST/2. 28%. 28/2 म्हणजे 14% मिळाला आपल्याला CGST HGST दर. आता पुढे CGST करपात्र किमतीच्या 18%. किमतीच्या हे आपल्या 14% दिलं आपल्याला, काढलं पण ते. पुढे CGST दर बरोबर HGST दर GST/2 28/2 म्हणून तो मिळाला 14%. मग CGST करपात्र किमतीच्या 14% म्हणून 38,000 गुणिले 14/100. शून्य घालवले, उत्तर आलं 5,320 रुपये. CGST 5,320 म्हणजे HGSTचं 5,320. इथे सूत्र लिहा, CGST बरोबर HGST बरोबर रुपये 5,320. पुढे वॉशिंग मशीनची खरेदी प्रश्न विचारला, वॉशिंग मशीन केवळ मिळेल. वॉशिंग मशीनची किंमत वॉशिंग मशीन खरेदी किंमत
बरोबर करपात्र किंमत अधिक CGST अधिक HGST. करपात्र किंमत 38,000, CGST 5,320 आणि HGST 5,320. बेरीज केली, उत्तर आलं रुपये 48,640. म्हणजे प्रश्न प्रसादला ते वॉशिंग मशीन 48,640वर मिळेल आणि CGST व HGSTचा रेट मिळाला, दर रुपये मिळाले 5,320 रुपये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब विसरू नका.